आंब्यांचा सीझन चालू आहे तर मग काहीतरी छानसा आंब्याचा गोड पदार्थ हा झालाच पाहिजे। त्यासाठी आज आपण आंब्यापासून मऊ लुसलुसीत असे आंब्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण फक्त 15 मिनिटात मस्त आंब्याचे आणि खोबऱ्याचे मऊ लुसलुसीत अगदी माव्याच्या चवीचे लाडू बनवणार आहोत। बनवायला खूप सोपे आणि कमी साहित्यात तयार होतात। आणि लाडू करताना मी आंबे घेताना कसे घ्यायचे आणि लाडूचे जे मिश्रण आहे ते परतत असताना काय काळजी घ्यावी, ज्यामुळे लाडू अजिबात चिकट न होता मस्त मऊ लुसलुसीत होतात। आणि यामध्ये एक पदार्थ मी टाकलेला आहे ज्यामुळे लाडूची चव अगदी माव्यासारखी लागते। त्यामुळे हे लाडू दिसायला जेवढे छान दिसतात तेवढेच खाण्यास अप्रतिम लागतात। तेव्हा तुम्ही हे लाडू आंब्याचं सीझन संपण्या अगोदर नक्की ट्राय करून पहा। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक कमेंट नक्की करा। आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी सुरुवातीला एक ओलं नारळ घेतलेला आहे। त्याला फोडून त्याचा जो वरचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे। नारळाचा वरचा कडक भाग असतो तो काढण्याची सोपी पद्धत आता मी तुम्हाला सांगते। नारळ फोडल्यानंतर त्याला फ्रीझरमध्ये 15 मिनिटं ठेवून द्यायचं आणि नंतर त्याला काढून त्याचा जो वरचा कडक भाग असतो तो थोडासा ठोकून घ्यायचा, म्हणजे अलगद नारळाचा खोबऱ्याचा भाग असतो तो निघतो। एकदम सोपी पद्धत आहे। तर या पद्धतीनेच हे ओलं खोबऱ्याचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। आता आपण त्याला कट करून घेणार आहोत। तर त्यासाठी असे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे। तर उभे काप मी करून घेते आणि मग नंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। तर तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये जसे हवे तसे याचे तुकडे करू शकता, कारण आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर आता बघा मी असे तुकडे करून घेते। तर इथं तुम्ही नारळ फोडल्यानंतर त्याचा जो पाठीमागचा काळसर भाग असतो तो साल काढणीने किंवा चाकूने काढून घ्यायचा आहे। मी इथं काढायचं विसरले। आता इथं बघू शकता मी मध्यम आकारामध्ये हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचा जो काळसर भाग आहे तो आता आपण काढून घेणार आहोत। तर मी सुरुवातीला हा काळसर भाग काढायचा विसरले। तुम्ही अख्खं नारळ जेव्हा फोडलं जातं तेव्हा आपण हा काळसर भाग काढून घ्यायचा आहे। तर हा काळसर भाग नक्की काढा, कारण तो काढल्यामुळे आपले जे खोबरं आहे ते एकदम पांढरशुभ्र असं तयार होतं आणि त्याचे लाडूही दिसायला फार छान दिसतात। अजिबात काळसर वगैरे दिसत नाही, तर एकदम छान कलर त्यांना येतो। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता बघा मी एक एक करत हे सगळे जे तुकडे आहेत त्यांचा जो काळसर भाग आहे तर तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण यांना मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे सगळे नारळाचे जे तुकडे केलेले आहे ते टाकून घ्यायचे आणि पाणी न टाकता आपल्याला याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर हे बघा या पद्धतीचं असं हे नारळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। नारळाला किसून वगैरे घ्यायचं नाही, तर असं मिक्सरच्या जारमधूनच त्याला बारीक करायचं, तरच आपले लाडू छान येतात। आता आपला नारळाचा किस तयार झालेला आहे। आता आपण आंबे कसे घ्यायचे ते सांगते। तर आंबे घेताना थोडेसे कडकमध्ये घ्यायचे, पण पिकलेले घ्यायचे। अजिबात नरम वगैरे घ्यायचे नाही, नाहीतर ते व्यवस्थित काटले जाणार नाही। तर हे बघा या पद्धतीचे असे आंबे घ्यायचे। तुम्ही आंबा कोणताही घ्या, पण थोडासा गोड असला तर त्याचे जे लाडू आहेत ते छान येतात। तर हे बघा या पद्धतीने अशी त्याचा पल्प असतो तो काढून घ्यायचा आहे, त्याचा गर काढून घ्यायचा आहे। तर मी असं चमच्याने त्याला काढून घेते। तर इथं मी मध्यम आकाराचे 2 आंबे घेतलेले आहेत। तुम्ही एक मोठा आंबा घेतला तरी चालेल, पण तो मस्त पिकलेला घ्या, म्हणजे त्याचे लाडू एकदम छान तयार होतात। तर सुरुवातीला आंब्यांच्या अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या, नंतर चाकूने त्यांना असं मधोमध थोडेसे चौकटी आकारामध्ये कट मारून घ्यायचे आणि नंतर चमच्याच्या सहाय्याने असं व्यवस्थित त्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा या पद्धतीने। तर आता मी दोन्ही आंबे या पद्धतीनेच कट करून घेणार आहे आणि त्याचा जो गर आहे तो व्यवस्थित चमच्याने असा काढून घेणार आहे। तर आता इथं बघू शकता दोन्ही आंब्यांचा मी गर एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला अजिबात दूध किंवा पाणी वगैरे टाकायचं नाही। तर इथं फक्त मी साखर टाकून घेतलेली आहे। तर इथं 4 मोठे चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि 2 वेलदोडे घेतलेले आहेत। तर त्याचे साल काढून घ्यायची आहे आणि वेलची टाकून घ्यायची आहे, त्याने खूप छान स्वाद येतो। तुम्ही वेलचीच्या ऐवजी केसरही टाकून घेऊ शकता। आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची। तर हे बघा अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे। रंग बघू शकता किती छान आलेला आहे। आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आंबा जर तुमचा थोडासा खट्टा असेल तर साखरचं प्रमाण तुम्ही वाढवून घ्यायचं आहे। आता आपली आंब्याची प्युरी तयार आहे। आता आपण लाडू कसे करायचे ते बघून घेऊया। तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि इथं कढई घेताना नॉनस्टिकचीच घ्या, स्टीलची ॲल्युमिनियमची वगैरे घेऊ नका, कारण हे मिश्रण आहे ते
कढईच्या तळाला लागू शकतं, त्यासाठी नॉनस्टिकचीच कढई घ्या. आता यामध्ये आपण खोबरं टाकून घ्यायचं आहे. तर इथं खोबरं टाकल्यानंतर मंद आचेवरती त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि हे खोबरं जेवढं छान भाजलं जाईल तेवढं लाडूचा जो स्वाद आहे तो छान लागतो. तर त्यासाठी मंद आचेवरती याचा सुगंध येईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि भाजताना चमचा अजिबात बंद करायचा नाही, नाहीतर ते लवकर लालसर होण्याची शक्यता असते आणि ते चांगल्या पद्धतीने भाजलं जाणार नाही आणि त्यामुळे आपले जे लाडू आहे ते चिकट लागू शकतात. तर त्यासाठी मंद आचेवरती खोबरं कोरडं होईस्तोवर छान भाजून घ्यायचं आहे. आता याला मला भाजताना 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत. आणि आता बघू शकता खोबरं छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, छान कोरडंही झालेलं आहे. आता त्यामध्ये मी जी मँगोची प्युरी होती ती टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला जोपर्यंत हे मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंत परतायचं आहे आणि अजिबात घाई करायची नाही. गॅस मोठा करून आपल्याला अजिबात हे मिश्रण कोरडं करून घ्यायचं नाही, तर मंद आचेवरतीच हे व्यवस्थित परतत जायचं आहे जोपर्यंत ते कोरडं होत नाही तोपर्यंत. थोडीशी मेहनत लागते, पण जेवढं आपण याला व्यवस्थित हे परतून घेऊ तेवढं आपले हे जे लाडू आहे ते छान लागतात. आता हे मिश्रण व्यवस्थित कोरडं होत चाललेलं आहे, पण पूर्णपणे तयार नाही आहे. तर इथं बघू शकता. तर यामध्ये मी मिल्क पावडर टाकून घेते. तर मी पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजे 1/4 कप इथं मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे आपल्या जे लाडू आहेत ते एकदम माव्यासारखे लागतात, त्यांना छान टेस्ट लागते. तर त्यासाठी आवर्जून टाका. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्किप करू शकता, नाही टाकले तरी चालेल. तर आता मिल्क पावडरसुद्धा व्यवस्थित आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि मध्यम ते कमी आचेवरतीच आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मधून तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली तरी चालेल, पण जास्तही मोठ्या आचेवरती जास्त वेळ परतायचं नाही. तर आता बघा, एकसारखं असा चमचा हलवत हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता बघू शकता 7 ते 8 मिनटानंतर हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित कोरडं झालेलं आहे, अजिबात त्यामध्ये ओलसरपणा नाही आहे. तर बघू शकता एकदम छान मस्त कोरडं झालेलं आहे. तर आंब्याचा जेवढा पल्प होता तो व्यवस्थित कोरडा झालेला आहे. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत हे मिश्रण कढईला सोडत नाही तोपर्यंत ते परततच राहायचं, तेव्हाच आपले हे लाडू छान तयार होतात. तर बघा, आता कढईला हे मिश्रण सोडते म्हणजे आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे. मी 1 ते 2 मिनटं तरी अजून वरतून हे परतून घेतलेलं आहे, म्हणजे छान आपले लाडू तयार होतील. तर बघा, आता आपलं हे मिश्रण तयार आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याला थंड करून घेणार आहे. आता पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे. तर बघा, असा गोळा हातात घेते तर व्यवस्थित त्याची गोळी तयार होते, म्हणजे आपलं हे मिश्रण रेडी आहे. तर आता बघा, मी याचे लाडू तयार करून घेणार आहे. तर व्यवस्थित एक वेळा हे परतून घेते. परतल्यामुळे ते व्यवस्थित असे आपले लाडू बांधले जातील. तर व्यवस्थित त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याचे लाडू वळायला घ्यायचे. आता लाडूसाठी वरतून आपल्याला डेकोरेट करण्यासाठी खोबऱ्याचा किस लागेल. तर त्यासाठी मी घरचंच कोरडं खोबरं थोडंसं किसून घेतलेलं आहे आणि ते तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल. नंतर आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, तर त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही घेऊ शकता. आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते. तर इथं बघा, मी छोटासा असा गोळा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित हातामध्ये दाबून त्याला गोलसर आकार करून घेतलेला आहे. नंतर त्याला आपल्याला खोबऱ्याच्या किसमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरतून असं व्यवस्थित त्याला असं फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, छान असा आपला लाडू तयार होतो. तर बघू शकता, या पद्धतीचा असा लाडू तयार करून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर मी तुम्हाला अजून दुसरं दाखवते. तर असा छोटा मोठा तुम्हाला जशा आकारामध्ये लाडू करायचा आहे त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आणि असा हातामध्ये दाबून त्याला व्यवस्थित घट्टसर करून घ्यायचा आहे. लाडू तयार झाल्यानंतर त्याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये किंवा आपण तयार केलेल्या खोबऱ्याच्या किसमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गोल फिरवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे. तर मी दुसरा लाडूसुद्धा तयार करून घेतलेला आहे. तर लाडू करत असताना फार काही जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनटात हे लाडू बनून तयार होतात आणि दिसायला इतके आकर्षक दिसतात की बनवताच मुलं हे खाऊन जातील, एवढे छान दिसतात आणि चवीलाही अप्रतिम असे लागतात. तर बघा, मी अजून एक लाडू तुम्हाला करून दाखवलेला आहे. दिसायला बघा किती छान दिसत आहेत. आता मी एक करत या पद्धतीने हे लाडू तयार करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेणार आहे. तर आता बघू शकता, मी लाडू तयार करून घेतलेले आहे आणि त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. तुम्ही हे लाडू एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून 15 दिवस असेच ठेवून देऊ शकता. अजिबात खराब होणार नाही आणि 15 दिवस ते राहणारसुद्धा नाही, कारण मुलं लगेच ते संपवतील. आता मी वरतून
पिस्त्याचे काप ठेवून घेतलेले आहे आणि त्याला छान डेकोरेट करून घेतलेलं आहे। तर बघा आपले मस्त आंबा खोबऱ्याचे आणि माव्याच्या चवीचे लाडू तयार झालेले आहेत। दिसायला बघा किती छान दिसत आहेत आणि चवीला त्यापेक्षाही अप्रतिम असे लागतात। तर मी तुम्हाला आता एक लाडू तोडून दाखवते। तर बघा दिसायला इतका छान दिसतोय तर बघूनच खावंसं वाटतंय। आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते। तर बघू शकता एकदम सॉफ्ट असा आपला हा मऊ लुसलुशीत लाडू तयार झालेला आहे। अजिबात तो चिकट वगैरे नाही आहे, तर एकदम मऊ आहे। तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा हा लाडू नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।